नमस्कार, मी प्रदीप देसाई माझ्या आडवी रेख या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज मी साताऱ्यामध्ये आलेलो आहे आणि साताऱ्यामध्ये असे एक डॉक्टर आहेत की ते स्वतः जनरल सर्जन आहेत, MS केलेला आहे त्यांनी, आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजी हा त्यांचा विशेष असा आवडता विषय आहे आणि 35 बेडचं असं सुसज्ज हॉस्पिटल दत्त काशी नावाचं साताऱ्यामध्ये मोठ्या दिमाखात उभं आहे। पण हे जे डॉक्टर आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर संदीप श्रोत्री। हे व्यवसायाने जरी डॉक्टर असले तरी आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी अनेक कला जोपासलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ते उत्तम लेखक आहेत। त्यांची जवळजवळ 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत वेगवेगळ्या विषयांवर, आणि काही पुस्तकं त्यांची येऊ घातलेली आहेत। परंतु 12 पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकांविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तर डॉक्टर साहेब, माझ्या आडवी रेख या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपली जी 12 पुस्तकं आलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी कास पठाराचा उल्लेख करेन, कारण तुम्ही साताऱ्याला ज्या भागात राहता त्याच्यापासून कास पठार हे हाकेच्या अंतरावर आहे आणि कास पठाराच्या उभारणीमध्ये तुमचा मोठा वाटा आहे। त्याच्यावर त्यांनी मी पुस्तक लिहिलं आहे, मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे। तर या कास पठारावर जरा आपण विस्तृत बोलावं। कास पठार आणि त्याच्यावरची संवर्धनाची जी चळवळ आहे त्याच्यावर खूप बोलता येईल, पण तत्पूर्वी मी आडवी रेख या चॅनेलचे आपल्या आणि आपण स्वतः इथं आलात त्याबद्दल तुमचे आणि सर्वांचे आभार मानतो, सर्व टीमचे। सातारासारखं मुंबईवरनं 6 तासाच्या अंतरावरचं गाव आणि तिथं तुम्ही आवर्जून आलात आणि आपण या ठिकाणी माझी मुलाखत घेताय ह्याबद्दल मला जास्त विशेष अप्रूप वाटतं आहे। माझे कास पठाराबद्दलचे पहिले काही कार्यक्रम अर्थातच मुंबईतच झाले। कास पठार आणि त्यावरचं जे माझं पुस्तक आहे ते पुस्तक मी असं म्हणतो की पुस्तक नसून ती स्वतःच एक चळवळ आहे। कास पठाराचा जर काही इतिहास आपण धुंडाळाचा म्हटला तर लाखो कोटी वर्षापूर्वी ज्यावेळी ही पठारं सह्याद्रीच्या मुशीत तयार झाली त्यावेळेपासनं हळूहळू उत्क्रांतीमध्ये हे पठार फुलतच आहे। पण ते जगाला माहीत झालं ते अलीकडच्या 15-20 वर्षामध्ये। कास पठार हा एक जांभा दगडाचा एक टेबल लँडसारखा सडा आहे आणि आम्ही असं म्हणतो की कास पठार हा एक दुर्गाचा प्रकार आहे। आपण जर का उपनिषदं बघितली तर त्यामध्ये 12 प्रकारचे दुर्ग सांगितलेले आहेत। जलदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, गिरिदुर्ग आहे। जलदुर्गामध्ये पाणी आहे, त्या किल्ल्याचं संरक्षणाचं साधन असतं। वनदुर्गामध्ये घनदाट जंगल असतं। तसं वायुदुर्ग म्हणूनही त्यांनी एक संकल्पना सांगितली आहे। आणि कास पठाराचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं सतत वारा असतो। आपल्याला माहिती आहे की पवनचक्की सम्राट जे आहेत त्यांच्याकडनं ह्या सगळ्या पठारांमधून पवनचक्क्या उभ्या राहिल्यात। कास पठार फक्त बचावलेला आहे त्यामध्ये, का तर ही आपली चळवळ म्हणून। तर कास पठार हा हे उंचीला 1200 मीटरपर्यंत आहे। महाबळेश्वरच्या पेक्षा थोडंसं 100-200 मीटरनं कमी आहे, परंतु त्याच्याबरोबर पश्चिमेला थेट जर का बघितलं तर एखाद दुसरी डोंगराची रांग जर का आपण वगळली तर समुद्र लागतो। त्यामुळे समुद्राचा वारा जो आहे तो आदळतो, तो त्या पठारांच्या वर आदळतो पहिला। आता हे पठार जे फुलतंय, या पठाराची जी जैवविविधता आहे, या पठाराची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, या पठारावर मातीही नसती, अर्धा इंचाचा ॲव्हरेज मातीचा थर असतो, अर्धा इंच फक्त। तर हे सगळं जे आहे आणि त्याच्यामुळं जी वेगळी फुलं उमलतात, फक्त पावसाळ्याच्या काही दिवसातच उमलतानुसार ते एखाद दुसरा दिवस त्यांच्या अंगावर तो रंग असतो, मग ती मरतात। पण ती मरता मरता दुसरी कुठल्या तरी जातीची फुलं उमलतात। म्हणजे दररोज एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी कपडे बदलेल तसं हे दर आठवड्याला पठार पावसाळ्याच्या काळात कपडे बदलत असतं, त्याचं वस्त्र बदलत असतं। आता हे वस्त्र बदलणं हे जगाला अगदी अलीकडच्या काळात कळलं, परंतु हे वस्त्र बदलताना जे वस्त्र विणणारे जे हात आहेत ते हात मात्र वर्षभर काम करत असतात। आणि ते हात हुडकायचा ज्यावेळी आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नात आपण त्या पठाराच्या प्रेमात पडतो आणि प्रेम हे त्याच्या संवर्धनाला पुढे कारणीभूत ठरतं।
तर हाच प्रकार नेमका माझ्या बाबतीत झाला. 1965 साली माझा जन्म झाला, तोही सातारपाशी वाई गावात. सातारा हे माझं जन्मगाव पण आहे, म्हणजे जन्मस्थळ पण ठिकाण पण आहे. शाळेचं शिक्षण कॉलेजही इथंच झालं. त्यानंतर मी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्तानं शिकायला 10 वर्ष बाहेर होतो आणि मग पुन्हा जे आलो तेही साताऱ्यातच आलो. त्यामुळं कास पठार हा विषय आमच्या अगदी लहानपणापासूनचा माहितीचा. परंतु पठारापेक्षा सुद्धा त्याच्या पलीकडे 2 किलोमीटर अंतरावर जो तलाव आहे तो आम्हाला जास्त प्रिय होता. कारण आम्ही नेहमी साताऱ्यात आम्हीसुद्धा, आमची शाळेतली मुलंसुद्धा आणि आमच्याकडे कोणी पाहुणे आले ते सुद्धा एक पिकनिकचा चांगला स्पॉट म्हणजे ते कास तळं होतं की जे मानवनिर्मित आहे. परंतु 150-200 वर्षापूर्वी थोरले प्रतापसिंह राजे सातारचे जे होते त्यांनी केलेलं आहे ते. आणि त्या तळ्यापासून आजही साताऱ्यामध्ये पाणी व्यवस्था पुरवठा होतोय. हे पठार आम्हाला माहीत नव्हतं, पण तलाव माहीत होता, तलावाच्या बाजूचे जंगल माहीत होतं. पठाराचं जे वैशिष्ट्य आहे ते साधारणपणे लोकांच्या लक्षात आलं ज्या वेळेला फोटोग्राफी ही डिजिटल व्हायला लागली, संशोधक तिथे यायला लागले. हा काळ होता साधारण 90-91 सालचा. त्याच्या अगोदर 2 रेफरन्सेस, 2 संदर्भ मला सापडले. एक संदर्भ तुम्हाला नक्की आवडेल, तो म्हणजे 1955 वगैरे सालामध्ये आमचे वडील ज्यावेळी नुकतेच शिक्षक म्हणून साताऱ्यात रुजू झाले होते त्यावेळी ते सायकलवरनं इथं मुलांच्याकडे ट्रिप काढायचे. आणि त्या सहलीला कास तलावाच्या शेजारी गेले. त्यांना एक दिवस त्यांना तिथं मोठी कॅरावनसारखी गाडी दिसली. ते गाडीकडे इकडे बघत होते. त्या गाडीतनं एक विदुषी उतरल्या, स्त्री. आणि त्या म्हणले, मुलांनो तुम्ही इकडं कशासाठी आलाय? इकडं तुम्ही येण्यापेक्षा तुम्ही जरा मागं जे तुमच्या पठार आहे ना त्या पठारावर जरा उत्तरेकडच्या दिशेनं जावा, जरा सायकली चालवत. तुम्हाला तो रस्ताही दिसेल, मातीचा रस्ता आहे तिथं, आणि त्या रस्त्याच्या कडेनं असंख्य फुलं उमललेली दिसतील. हा संदर्भ मला आमच्या वडिलांनी सांगितला होता. आणि त्या विदुषी म्हणजे इरावती कर्वे होत्या. आणि इरावती कर्वे इथं पुस्तक लिहायला महिना मुक्काम करायच्या. दुसरा संदर्भ असा योगायोगाने असा झाला की आपल्याला माहिती आहे की मी हिमालयातल्या ट्रेकिंग, सह्याद्रीतलं ट्रेकिंग, गिर्यारोहणामध्ये भाग घेत असतो. आणि ते सुद्धा जे बघतो मी ते इतरांना सांगावं असं वाटतं. तर त्याच्यात माझं पहिलं जे पुस्तक आलं होतं ते एव्हरेस्टच्या पायथ्याशी. एव्हरेस्टच्या पायथ्याशी हे पुस्तक 2006-07 साली प्रकाशित झालं ते. आणि ते पुस्तक घेऊन मी निवृत्त ॲडमिरल जे होते आपले भारताचे नौदलाचे प्रमुख आवटी, मनोहर आवटी, त्यांच्याकडे मी गेलो होतो. आणि त्यांनी ते असं चालताना त्यामध्ये मी अर्थातच माझा कॉन्झर्वेशन किंवा संवर्धनावर भर असतो, त्यामुळे ते त्यात लिहिलं होतं की हिमबिबट्या, कस्तुरी मृग यांचं आपण संवर्धन करायला पाहिजे. इथलं जे पर्यटन वाढतं आहे त्या पर्यटनामुळे इथल्या पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे, असं काय मी बरंच लिहिलं होतं. ते त्यांनी वाचलं आणि ते मला म्हटले, डॉक्टर एक सांगतो म्हणले, डोंट बॉदर अबाउट दिस हिमालया. हिमालयन बायोडायव्हर्सिटी विल बी टेकन केअर बाय आर्मी पर्सन्स. वी आर इनफ एबल टू कॉन्झर्व इट. हिमालयातल्या पर्यावरणाच्या संवर्धनाची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही काळजी करा ती तुमच्या बॅकयार्ड गार्डनसाठी. मग मी विचारलं बॅकयार्ड गार्डन म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे सर? तर ते म्हणले सातारपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर कास्त पठार आहे की ज्याच्याबद्दल आपण पेपरामध्ये सध्या वाचतो आहे. अतोनात पर्यटन तिथं वाढतं आहे, तर त्याचं तुम्ही संवर्धन करायचा प्रयत्न करा. मी म्हटलं आपल्याला कसं काय माहिती, मला आश्चर्य वाटते. तर ते म्हणले मी 43 साली मॅट्रिक झाल्यानंतर 5 वर्ष नौदलाच्या रॉयल नेव्ही ट्रेनिंगसाठी इंग्लंडमध्ये होतो. आणि 47 साली माझं तिथलं ट्रेनिंग झाल्यानंतर मला जी मोठी पोस्ट तिथं देणार होते त्यासाठी मी भारतात परत आलो. त्यावेळी स्वातंत्र्याचं वारं होतं, त्यामुळे मी रॉयल नेव्हीतनं इंडियन नेव्हीमध्ये ट्रान्सफर होणार होतो. 6 महिने म्हणले मला सुट्टी त्यांनी दिली आणि मी फलटणला माझ्या गावी आलो. सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये विंचुर्णी आहे त्यांचं गाव. तर त्या गावी आल्यानंतर मला म्हणले, माझे वडील म्हणले की आपण जरा तू रिकाम आहे सर, आपण सहलीला जाऊया. म्हणून आम्ही बैलगाडीतनं साताराला आलो आणि तिथून आम्ही चालत महाबळेश्वरला जायचा ट्रेक केला. पण तो ट्रेक साताराच्या वरनं यवतेश्वरच्या मार्गे, कास मार्गे आम्ही महाबळेश्वरला 3 दिवसांनी गेलो. तर आमचे 2 कॅम्प तिथल्या एका पठारावर होते. आणि मला अजूनही आठवते 47 साली पठारावर आमच्या ज्यावेळी टेंट आम्ही टाकायचो त्या तंबूच्या भोवती सकाळी मी उठल्यावर फुलं असंख्य होती. त्या फुलामधनं पट्टेरी वाघ फिरत होते. ही त्यांची मला दुसरा संदर्भ लागला. आणि एक योगानं संदर्भ असा आहे, नंतर मी तो ओळखला की बालकवी ठोंबरे आपल्याला माहितीच आहेत, निसर्ग कवी आहेत. त्यांची हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती ती फुलराणी खेळत होती, ही जी कविता आहे
ही कविताचा इतिहासाचा मी मागोवा घेत गेलो आणि बालकवी हे रेव्हरंड टिळकांच्याबरोबर, लक्ष्मीबाई टिळकांच्याबरोबर महाबळेश्वरच्या मध्ये येऊन हिवाळ्यामध्ये पावसाळ्याच्या उत्तरार्धात नेहमी राहायचे. त्यांच्या मुलांना ते इंग्रजी शिकवायला, मराठी शिकवायला वगैरे असायचे. तर ते 2-2, 3-3 दिवस ट्रेकिंग करायचे तिथं टिळकांच्याबरोबर. त्यांनी लिहिलेलं आहे, टिळकांच्याही चरित्रात आहे ते आणि बालकवींच्याही चरित्रात आहे. आणि त्यावेळी त्यांनी ही जी कविता ती स्फुरली असेल तर त्यांना कास पठारावर पुरली. कारण कास पठार आणि महाबळेश्वर हे फक्त 20 किलोमीटरचं अंतर आहे, तिथं पुरले. हे असे सगळे संदर्भ मला लागले आणि मग ते सगळं इतिहास झाला. विदेशी पर्यटक जे आहेत त्यांचा इथे प्रतिसाद कसा आहे? कास पठाराचं असं झालं की त्याचा पहिली प्रसिद्धी झाली आणि मग माझ्या पुस्तकाच्या संदर्भात, माझं पुस्तक म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये अनेक संशोधकांचे त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यांनी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन मला दिलेलं आहे. कुठलंही कॉन्झर्वेशन हे डाटाशिवाय होत नाही, ॲनालिसिसशिवाय होत नाही. ते डाटा सगळा या लोकांनी मला दिला आणि त्या पुस्तकाचं हे झालं. ते पुस्तक ज्या वेळेला इंग्रजीमधनं आणि मराठीतनं आलं तर त्यावेळेला त्या पुस्तकाची कीर्ती फार दूरवर गेली आणि 2012 साली युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा त्याला मिळाला. ते झाल्यावर त्याचा जगभर एक विस्फोट होतो ना, तसा विस्फोट झाला आणि त्याचा फायदा असा झाला की भारत सरकार, भारताचं वन खातं, महाराष्ट्राचं वन खातं, इथल्या सगळ्या NGOज आणि वेगवेगळ्या कॉलेजमधली बॉटनीचा अभ्यास करणारी, इकॉलॉजीचा अभ्यास करणारी डिपार्टमेंट, ह्या सगळ्यांच्यावर एक प्रकारचं दबाव गट तयार झाला की हे युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय नैसर्गिक वारसा हक्क स्थळावर आलेलं स्थळ आहे, ठिकाण आहे. तर त्याचं कॉन्झर्वेशनसाठी, त्याच्या संवर्धनासाठी तुम्ही काय करता? पेपरामध्ये, मीडियामध्ये संपूर्ण बातम्या त्याच्या पर्यटक किती 10,000 पर्यटक आले, 1,00,000 आले, असं बातम्या आहेत. तर त्यावेळेला त्या अनुषंगानं विविध पर्यावरणाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी पुस्तकाच्यामुळं आम्हाला संपर्क केला. मला आमच्या रानवाटा म्हणून जी संस्था मी सुरू केली होती तर त्याला संपर्क केला आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे जपानची लोक ही किती विजिगुषी अशा वृत्तीची असतात. ती एक गोष्ट घेतली की पाठपुरावा सोडत नाहीत त्याचा. तर अक्षरशः तुम्हाला सांगतो 2012 सालापासून आजपर्यंत 15 ते 20 शिष्टमंडळासारखी त्यांची 80च्या वरचे प्राध्यापक, बॉटनीचेच नव्हे तर अनेक क्षेत्रातले त्यातल्या या संदर्भातले अभ्यास करणारे अभ्यासक माझ्या या इथल्या जागेत येऊन गेलेत आणि ते नेहमी फॉलोअप घेतात. तर हे जपानच नव्हे तर अमेरिकेतली माणसं आली, ॲरिझोना युनिव्हर्सिटीमधल्या, स्मिथोसियन युनिव्हर्सिटीमधले अनेक इकॉलॉजीचे डिपार्टमेंटची जी भारताशी संबंधित असलेली माणसं आहेत ते स्टुडंट पाठवतात. ते आपण आत्ता ज्या बोलतोय त्या वास्तूमध्ये दरवर्षी राहतात 2-2 महिने. भारतातले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे बेंगलोर किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, आयसर म्हणतो आपण, तिथले अनेक टीम गेली 7 वर्ष, माझा मुलगाही त्यामध्ये आहे, तर त्या लोक गेली 7-8 वर्ष अभ्यासाला इथं येतात. तर अशातनं हे सगळं संवर्धनाचं काम चालू आहे. बरं, तुमचं दुसरं एक पुस्तक हे मला या ठिकाणी दिसतं आहे, कासवाचं बेट. या पुस्तकाच्या विषयी तुम्ही काय सांगाल? हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाच्या अगोदरचा एक छान इतिहास असा आहे की मी मेडिकलमध्ये असताना, शिकत असताना नेहमी एक उत्सुकता असते. त्या उत्सुकतेपोटी मला अनेक गूढ गोष्टींचा वाचन करावं असं वाटायचं. आमच्या घरी पण आणि माझ्या ग्रंथालयात पण भरपूर पुस्तकं आहेत. तर त्या वाचनामध्ये मी असंच नेहमी म्हणायचो की मला काही गूढ गोष्टी जी जगामध्ये आहेत ती बघायच्या आहेत, काही विलक्षण जैवविविधता वाढलेल्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि ज्या वेळेला साधारण व्यवसाय सुरू करून माझी 20-25 वर्ष झाली, त्यावेळी मी व्यवसायातनं थोडा स्थिरसावर तर झालो होतोच, परंतु त्यावेळी मला हातपाय हलवायला जरा सवड मिळाली आणि त्यात आमची रानवाटा संस्था होती. माझा एक मित्र पुण्यात असतो, सुहास गुर्जर त्याचं नाव. त्याचा मुलगा योगायोगानं पेरू देशामध्ये गेला होता आणि तो तिथं स्थिरसावर झाला. तो तिथं स्पॅनिश आणि इंग्रजी असे स्पॅनिश आणि हिंदी इंग्रजी असे भाषांतर करायचं काम करतो. तर त्याच्याकडे हा मित्र गेला असताना तो म्हटला मी पेरूमध्ये आहे. मग म्हटलं तू तिथंच थांब, मी तुला भेटायला येतो. आणि मग त्यानंतर आमची 21 दिवसाची पेरूची ट्रिप ठरली आणि त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही ठरवलं ते गॅलापगॉस बेटांवर. आणि गॅलापगॉस म्हणजेच कासवाचं बेट. गॅलापगॉसचा अर्थ स्पॅनिश भाषेतला महाकासवा असा आहे की ह्या बेटाचं वैशिष्ट्य असं आहे की या बेटावर चार्ल्स डार्विन ज्यावेळी जाऊन पोहोचले त्यावेळेला त्यांना तिथली जी जैवविविधता दिसली, तिथली जी आगळे वेगळे पण दिसलं, ते सगळं त्यांनी स्पेसिमेन कलेक्ट केले आणि इंग्लंडमध्ये त्यांच्या रॉयल नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे पाठवलं. ते इंग्लंडमध्ये नंतर पोचले त्यावेळेला जॉन गोल्ड, किंवा तुम्हाला कल्पना असेल की अनेक जॉन गोल्ड नावाचा एक पक्षीतज्ञ होता, हुकर म्हणून एक क्यूजचं तिथलं त्यावेळची 1800 मी सांगतोय गोष्ट 1835 ते 40 सालाची.
तर त्या काळातले जे संशोधक होते त्यांनी त्याला बोलवलं की तू जी स्पेसिमेन पाठवली ती जगामध्ये एकमेव आहेत या बेटावरची, तर तू नेमकं काय केलंस? त्यावेळी त्याच्या डोक्यात ते पूर्ण त्यानं जे टिपणं काढली होती, डॉक्युमेंटेशन केलं होतं, त्यावर उत्क्रांतीची कल्पना त्याला सुचली आणि उत्क्रांतीचा सिद्धांत सुचला की तो म्हणला की अरेच्या या सर्व प्राणी पक्षी वनस्पतींमध्ये एक साधर्म्य आहे. टप्प्याटप्प्यानं विकसित झालेला एक आपल्याला आलेख करता येतो. त्यावेळी जिनेटिक्सचा शोध लागला नव्हता, मेंडेल हा शास्त्रज्ञ त्यावेळी नव्हता, पण उत्क्रांतीमध्ये त्यांना सांगितले की फार 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 कोटी वर्षापूर्वी एक पेशीय प्राणी पहिला निर्माण झाला आणि एक पेशीपासून आज आपण सगळे निर्माण झालेलो आहोत. तर हे सगळं सुचलं कुठं त्याला? तर गॅलापगॉस नावाच्या बेटांवर. गॅलापगॉस बेटांवर त्यानं कासवाचे 13 बेटांवर 17 जाती बघितल्या. प्रत्येकाची शील्ड जी असतात, कासवाची ढाल असते आणि मान, हे वेगळी होती. त्यानं 15 ते 20 प्रकारच्या चिमण्या तिथल्या हुडकल्या, त्यातली प्रत्येकाची चोच वेगळी होती, बाकी शरीर सारखं होतं. मग याचा अभ्यास काय केला त्यानं? तर त्यानं पूर्ण असा केला की त्या चोच त्याची विकसित कशी झाली. तर गॅलापगॉस ही त्याच्या दृष्टीनं ती बेटं ही एक स्वतंत्र प्रयोगशाळा आहे की ज्याच्यामध्ये मानवाचा कधीही हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे तिची ती विकसित झालेली सर्वात तरुण अशी प्रयोगशाळा आहे आणि त्यामुळे आपल्याला हे सगळे प्राण्याची विविधता दिसते. म्हणून मी ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी ते सगळं बघितलं आणि जे मला दिसतं त्यावर मी वाचतो आणि वाचून त्याचे संदर्भ घेऊन मला असं वाटतं की आपल्या लोकांना सांगावं ते आपल्या भाषेमध्ये. आणि त्यातनं ही सगळ्या पुस्तकांचा, माझ्या सगळ्याच पुस्तकांचा जन्म असा झाला आणि त्यातून या भागांवरच्या माझ्या भेटीवर 4 पुस्तकं आली. 4ही पुस्तकांना 2-2, 3-3 संस्थांनी पारितोषिकं दिलेली आहेत आणि हे जे पारितोषिक तुम्हाला दिसतंय हे या कासवाचं बेट या पुस्तकाला महाराष्ट्र शासनानं नुसतं प्रवासवर्णन म्हणून नाही तर पर्यावरण आणि वैज्ञानिक ललित भाषेतलं उत्कृष्ट पुस्तक म्हणून 1 लाख रुपयाचा पुरस्कार हा त्यावेळी दिला होता. तर हा असा 2022 साली मिळाला. पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो. तुम्ही आता पुरस्काराचा उल्लेख केला, तर तुमच्या दृष्टीने तुमच्या आयुष्यात पुरस्काराचं महत्त्व काय? आणि एखाद्या कलावंताला पुरस्कार मिळाला म्हणजे त्याच्या कलेला ती दाद दिल्यासारखी आहे, त्याचा उत्साह वाढवण्यासारखा आहे. तर तुमचं काय मत आहे? तुमचे काही पुरस्कार तुम्ही स्वतः सांगा आणि ते पुरस्कार मिळाल्यानंतर तुमचा काम करण्याचा जो आवाका आहे किंवा उत्साह आहे तो वाढला का? आणि पुरस्काराचं कलाकाराच्या जीवनात स्थान काय असतं? अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर बरेचसे पुरस्कार अलीकडच्या काळात दिले जातात ते सवंग पुरस्कार असतात की ज्यानं पुरस्कार घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याचा हे जास्त असतं, प्रसिद्धी जास्त असते. परंतु मला असं वाटतं की पुरस्कार हे पाठीवरच्या शाबासकीसारखे घ्यायचे असतात आणि ते नुसतेच तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती नसते, तर तुम्ही भविष्यामध्ये आणि काहीतरी करावं यासाठी दिलेली एक हे असते प्रोत्साहनपर. तुम्हाला एक संदेश असतो की तुम्ही जीवन गौरव वगैरे पुरस्कार तुम्ही आता रिटायर व्हा, निवृत्त व्हा म्हणून असतात, इथपर्यंत ठीक आहे. परंतु बाकीचे पुरस्कार, आता मला किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार मिळाला. वसुंधरा पुरस्कार मला एकूण 3 मिळालेत. कोयना मित्र पुरस्कार मिळाला. हे जे सगळे पुरस्कार मिळाले किंवा आम्हाला गिरीमित्र पुरस्कार, आपल्याला कल्पना आहे की गिरीमित्र ही अपेक्स बॉडी महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या गिर्यारोहण संघटनांची आहे. तर त्यांचं दरवर्षी अधिवेशन एक मुलुंडमध्ये होत असतं मुंबईला. तर त्या अधिवेशनाला मी अनेक वर्ष जातो. तर त्यामध्ये त्यांनी मला गिरीमित्र पुरस्कार दिला आणि पाठोपाठ दुसऱ्या वर्षी गिरीमित्र संस्था पुरस्कार आमच्या रानवाटा संस्थेला मिळाला. तर हे सगळे जे आहेत ते मी माझ्या पाठीवरची शाबासकी म्हणून घेतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनानं शासन दरबारी जी दखल घेतली गेली ती देखील मला खूप म्हणजे भावली, मनाला भिडली. पण पुरस्कार हे शेवटी हुरळून जाण्यासाठी नसतात. ते आल्यानंतर आपण कपाटात असलं काहीतरी जे देतात ते ठेवतो, सर्टिफिकेट असतं, प्रशस्तीपत्रक असतं, ते बाहेर लावतो. परंतु मुद्दा हा आहे की आपल्या दृष्टीनं पुरस्कार ही एक स्टेपिंग स्टोन किंवा आपल्याला वर पुढं जायला एक मदत करणारी पायरी म्हणून आपण घ्यायची. आपण या तुमची मुलाखत घेतो आहे मी, त्याचं नाव तुम्ही अनामय असं ठेवलेलं आहे, त्याच्या मागे काही कारण असणार? हे ज्या इमारतीत आपण आत्ता बसलो आहे ते रिझॉर्ट नाही आहे. हे माझं चिंतन, मनन आणि वाचन करण्याचं ठिकाण आहे. त्यातून माझी लेखनाची बहुतेक सगळ्या पुस्तकांचं लेखन माझं इथं होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे ठिकाण हे कास पठाराशी संबंधित, जैवविविधतेशी संबंधित जे संशोधक येतात
त्यांच्यासाठी हक्काचं घर आहे दुसरं. जवळजवळ 70 ते 80पेक्षा जास्त संशोधक इथं राहून गेलेले आहेत. त्याच्याकडे मी येणारच आहे पुढे. पण अनामय हे नाव ठेवण्यात तर त्याचं अनामय नाव अशासाठी ठेवलं की अनामय हा बंगाली शब्द आहे. त्याचा अर्थ आहे चिंतामुक्त किंवा फ्री ऑफ वरीज. तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या बाकी सगळ्या चिंता हे सोडून द्यायच्या आणि तुमचं जे कार्य आहे त्यावर कॉन्सन्ट्रेशन, त्यावर एकाग्रता करून, मन एकाग्र करून तुम्ही इथं बसायचं. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी वास्तू बांधली आहे, ही वास्तू तुम्ही साधारण बघा, मध्ये हॉल आहे, गोल हॉल आहे आणि कडेला 3 रूम्स आहेत. ह्या हॉलमध्ये मला कास्टसाठीचं अवेअरनेस सेंटर किंवा इन्फॉर्मेशन सेंटर करायचं होतं. म्हणून मी हे पुढं रचना अशी केली आणि त्यानं बांधलं आहे. या वास्तूमध्ये सिमेंटचा अत्यंत कमीत कमी वापर केला आहे. ही जी लाल जमीन दिसते तुम्हाला, ही जमीन ही दांडेलीतल्या जंगलातल्या खांबचंद खाप म्हणून एक गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी तिथली लाल माती आणून पसरलेली आहे. पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे हे. इथं कुठंही सिमेंटची स्लॅब वगैरे असं टाकलेली नाही. आणि इथलं जे पाणी पडतं ते पाणी तुम्हाला जर का लांब नीट बघितलं इकडं तर 2.5 लाख लिटर आम्ही पाण्याचं संवर्धन साठवणूक करतो आणि त्या पाण्याला फिल्ट्रेशन प्लॅन्ट बसवला आहे आणि त्याचा वापर आम्ही बाकी ठिकाणी करतो. बरं, ही जी तुमची वास्तू आहे अनामय, याच्यामध्ये अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत. तर मी त्यांचा उल्लेख करतो. ते तुम्हाला कसे पहिल्यांदा भेटले आणि इथे आल्यावर ह्या वास्तूबद्दल त्यांचं काय मत होतं ते मला थोडक्यात 1-2 वाक्यात सांगा. पहिलं मी नाव घेईन आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, जे आपल्यामध्ये नाही आहेत पण ते या वास्तूमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यांची तुमची पहिली भेट कशी झाली आणि या वास्तूमध्ये आल्यानंतर त्यांना जे काय वाटलं त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. ह्या वास्तूचा एक योग असतो, तसा फार छान योग आहे की ह्या वास्तूच्या बांधकामाच्या पासून ते आजपर्यंत अनेक मान्यवर लोक येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये आपण म्हणतो तसं बाबासाहेब तर माझ्या लहानपणापासून आमच्या घरी यायचे. माझ्या वडिलांचे ते गुरु होते आणि अदालतवाड्याच्या साताऱ्यामध्ये अदालतवाडा म्हणजे राजमाता सुमित्रा राजे भोसले यांचं राहण्याचं ठिकाण. आज त्या नाही आहेत, परंतु ज्यांनी बाबासाहेबांना शिवशाहिरी पदवी दिली त्यांच्याकडे बाबासाहेब नेहमी यायचे. आणि शिवछत्रपती जो त्यांनी ट्रस्ट विश्वस्त स्थापन केला आहे, महाराजा प्रतिष्ठान, त्याच्या अध्यक्ष सुमित्रा राजेच होत्या. तर त्या ज्यावेळी यायच्या त्याच्या समोर बरोबर आमचं घर आहे. सातारा शहरातलं आमचं घर जे आहे त्या अदालतवाड्याच्या समोर आहे. तर त्यामुळे त्यांचं येणं जाणं नेहमी तिथं असायचं. आणि माझ्या प्रत्येक उपक्रमाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. ही सुद्धा जी माझी पुस्तकं आहेत ही जवळ सर्व पुस्तकांचं प्रकाशन हे त्यांच्या शुभहस्ते झालेलं आहे. सर्व घरांचं, याही वास्तूचं पहिला प्रवेश हा बाबासाहेबांनी केला आहे. पहिलं झाड हे बाबासाहेबांनी लावलेलं आहे इथलं. तर त्यामुळे बाबासाहेबांच्याबद्दल मी अनेक लेखही लिहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल किती लिहू तेवढं कमी आहे. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेब 99 पूर्ण 100व्या वर्षात असताना निधन पावले. 97 वर्षाचे ते असताना त्यांनी मला सांगून, या वास्तू ते अनेक वेळा राहिलेले आहेत, त्यांनी मला इथं पुण्यातून सांगितलं की मी तुम्हाला न्यायला ये, मी येतो. 2 दिवस इथं ते राहिले. निवडक 25 ते 30 लोकांना बोलव आणि त्यांच्यासमोर त्यांनी अस्खलित 1.5 तास मला सांगितलं. त्यांनी हाय डेफिनेशन व्हिडिओ काढायचा त्याचा. त्यांनी शिवाजीचा उल्लेखही नसलेलं दारा, जो शुको नावाचा औरंगजेबाचा भाऊ होता की जो औरंगजेबानंच त्याला मारलं, तर त्याच्याबद्दलची एक नाट्य छटा अभिनय करून केलेली आहे. त्याचा जो व्हिडिओ, हाय डेफिनेशन व्हिडिओ, तो हृदयनाथ मंगेशकरांच्याकडे आम्ही पाठवला. त्यानंतर त्यांनी इंग्रजी रूपांतर करून त्याचं नाट्य रूपांतर करून ते लिहिणार. लता मंगेशकरही त्यावेळी होत्या, लता दिदी पण त्यावेळी होत्या. तर त्यांच्याकडे त्यांनी तो पाठवलेला होता. एवढं या वास्तूचं भाग्य आहे. वा. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या मान्यवर वळांकडे वळतो. तर मिलिंद गुणाजी, जे आघाडीचे अभिनेते आणि मॉडेल म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत, ते या वास्तूमध्ये. मिलिंदबद्दल काय बोलू, आता 2 दिवसापूर्वीच तो येऊन गेला. मिलिंद हा आमचा समव्यसनी मित्र आहे. म्हणजे भटकंतीचा वेळ मला आहे, त्याला आहे. त्याच्याबरोबर भटकंती पुस्तकाच्या वेळी पण आम्ही साताऱ्याच्या आसपासचे अनेक धबधबे म्हणा किंवा अनेक पक्षी बघायची ठिकाणं, आम्ही पक्षी तीर्थ पारथी घातलेली आहेत. त्यामुळं जो तो बघतो ते सुंदर भाषेत तो लिहितो, कविता करतो, हे आपल्याला माहिती आहे. त्याची अनेक पुस्तकं प्रकाशित, आपणही काही त्याची पुस्तकाच्या प्रकाशन त्याच्यावेळी होतं. तर असा माणूस हा वन खात्याचाही तो ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. हा
आम्ही मित्र नाही असं होणारच नाही. त्यामुळे तो आमच्या कविता, काव्य, शास्त्र, गायन ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही इथं मैफिली करत असतो आणि तो येतो, वारंवार येतो. तो माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनालाही तो आवर्जून उपस्थित राहतो. तसं आर्मी चीफ सिंग साहेब या ठिकाणी त्यांची तुमची पहिली भेट कशी काय झाली? त्याला अर्थात मोठी इतिहास आहे, परंतु नॉर्दर्न ईस्ट कमांडचे जे प्रमुख आहेत होते लेफ्टनंट जनरल रेक्सवाल म्हणून, तर ते पुण्याला असताना माझे आणि त्यांचा मित्र एक काय की जो ब्रिगेडियर पंकजराव म्हणून आहे, तो लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहे आणि माझंही फील्ड आहे गॅस्ट्रोएंटरॉलॉजीचा आहे. तर तो माझा मित्र. तर त्यानं एक दिवस मला फोन केला की अरे म्हणले तू 7 दिवस वेळ काढ. मी म्हटलं का? उद्यापासूनच जायचं आहे आपल्याला. मी म्हटलं अहो उद्यापासून कसं जमेल? ते म्हणले नाही म्हणले आपण अरुणाचल प्रदेशची लेफ्टनंट जनरल साहेबांच्यावर ट्रिप करायची आहे. त्यांचं ते हेलिकॉप्टर आणि त्यांच्यावर ते असतील आणि आपण एकत्र राहू. ठीक आहे, आम्ही एका पायावर तयार असतो फिरायला. त्यामुळं आम्ही गेलो, लगेच रिझर्वेशन काढलं मुंबईतलं, त्यांनीच करून दिलं म्हणजे ते, आणि आम्ही पुढे गेलो. त्यामुळं थोडीफार माझी या क्षेत्राशी ओळख झाली. आणि त्यानंतर ती ओळख वाढता वाढता मागच्या वर्षी असं झालं की सदर्न कमांड हा देशातला सर्वात मोठा कमांड आहे. देशातली 76% भूभाग हा दक्षिण कमांडकडे आहे आणि सर्वात जुना कमांड आहे. 1860 सालीच्या वेळी त्यांचं एस्टॅब्लिशमेंट झाले. तर त्याचे जे प्रमुख आहेत ते पुण्याला त्यांचं हेड ऑफिस असतं. तर माझे ब्रिगेडियर काही मित्र होते, विजय जगताप म्हणून, की जे नुकतेच आता मेजर जनरल झालेत. तर त्यांनी मला सांगितलं की मला असं वाटतं की तुझं हे घर आम्हाला इतकं आवडलं आहे की तिथं मी आमच्या सरांना इथं आणतो. पण लेफ्टनंट जनरल सदर्न कमांडचे प्रमुख म्हणजे आर्मीचे वरून दुसरे 2 नंबरची पोस्ट मनोज पांडे होते त्यावेळी. त्यानंतर हे अजय कुमार सिंग. तर ते येणार म्हणजे त्यांनी काही व्हिडिओ काढले, सगळ्यांनी या लोकांनी येऊन इथं काढले, त्यांना दाखवले वगैरे. ते आध्यात्मिक स्पिरिच्युअल नेचरचे. तर त्यांना समाधी लावायच्या दृष्टीनं, चिंतन करायच्या दृष्टीनं त्यांना ते स्पिरिच्युअल ट्री जे महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाला येतं त्यामधले ते वाचले. तर त्या दृष्टीनं त्यांना अशा जागा पाहिजे होत्या. तर ते कधीही या पातळीवरचा माणूस हा कधीही अशा घरात राहत नाही. नेहमी त्यांच्या आर्मीचे त्यांचे ठिकाण ठरले असतं. तरी पण ते इथं येऊन राहिले. त्याच्या अगोदर 7 दिवस 45 कमांडो आसपासच्या सर्व इमारती ताब्यात घेतल्या होत्या आणि ते आले. त्यांच्यावर 6-7 गाड्या होते. 2 दिवस होते ते. आणि आम्ही इथनं कास पठार बघितलं फुललेलं, ठोसेकराचा धबधबा बघितला, सुंदरगड म्हणून शिवाजी महाराजांनी ज्या दातेगडाचं नाव सुंदरगड नामकरण केले तो गडावर आम्ही त्यांना ट्रेकिंग केलं. आणि शेवटी सर्वात आम्ही रामदास स्वामींच्या पादुका त्यांच्या असे पूजन झालं, तिथला प्रसाद त्यांनी घेतला आणि 2 दिवसानंतर ते गेले. तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा भाग आहे. तसेच डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचा कसा काय तुमचा संबंध आला ॲज अ डॉक्टर, की काही तुमच्या छंदामुळे ते इथे आले? मी 1982 साली मेडिकलला ॲडमिशन घेतले, MBBSला मिरजला ॲडमिशन घेतले. आणि 84 साली आपल्याला लक्षात असेलच की सिद्धार्थ काक आणि रेणुका शाणे यांचा सुरभी नावाचा कार्यक्रम होता. तर त्या सुरभीमध्ये प्रकाश आमटेंचा कार्यक्रम होता. तो मी बघितला आणि वेडा झालो. आपण या माणसाकडे गेलं पाहिजे. मी सरळ त्यांना एक पोस्टकार्ड पाठवलं 84 साली. साताऱ्यातनं नागपूरला मी त्यावेळी मिरजेला होतो, की ते पोस्टकार्ड 4 ओळीचं होतं की मला आपल्याकडे यायचं आहे आणि आपल्यासारखं सगळं करायचं आहे, तर केव्हा येऊ. 4 ओळीचं पत्र. ते पोस्टकार्ड मिरजवरनं नागपूरला गेलं, नागपूरमधनं चंद्रपूरला गेलं, चंद्रपूरमधनं भामरागडच्या ठिकाणी जायला त्याला 3 दिवस लागले. 3 दिवस म्हणजे कमी आहे ना त्या काळात. त्यांचं उलटं पत्र त्यांनी लगेच लिहिलं, ते मला यायला 3 दिवस लागले. मध्ये रविवार येतो त्यामुळे मला 7व्या दिवशी 8व्या दिवशी मिळालं. ते पत्र त्यांचं असं होतं की तू जरूर ये, परंतु तू यायच्या अगोदर पहिला बरोड्याला ये, आनंदवनमध्ये ये. आनंदवनमधनं आठवड्याला एक ट्रक आमचा शिदा घेऊन येतो, त्याच्यावर तू पुढे ये, पुढे यायला गाडी नाही, जरूर ये, असं त्यांचं पत्र होतं. 86 साली मी MBBS झालो, 87 इंटर्नशिप झाली. 88ला मी आमचं जे तुम्हाला आपल्या कल्पना आहे मेडिकलचं आयुष्य असं घोड्याला झापड बांधतात ना, तसं एक मार्गी असतं. MS ला मला लगेच इमिजिएट, त्यावेळी मी युनिव्हर्सिटीत पहिला होतो, पहिली ॲडमिशन मिळाली, मी MSही केलं. आणि MS केल्यानंतर हा माझ्या प्रत्येकाच्या मनात जिप्सी असते एक खोल दडलेली,
त्या जिप्सीतनं ती जिप्सी पुन्हा जागृत झाली आणि मी पुन्हा त्यांना हे केलं, संपर्क केला. त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की तू जे शिकलायस त्याचा हित वापर करण्यापेक्षा तुला आसपास कुठं असेल तिथं वापर कर. ते मी मनाशी घेतलं. पण तरी पण मी त्यांचं बघायला म्हणून नंतर 96 साली गेलो. 96 साली जायलासुद्धा आम्हाला 2-3 दिवस लागले तिथं. आणि ते गेल्यानंतर मला साधारण असं लक्षात आलं की ते काय नंतर अभयभंग काय, त्यांच्याकडे आम्ही आजही दरवर्षी 2 ऑपरेशनचे कॅम्प घेतो. अभयभंगांच्याकडे सर्चमध्ये आणि हेमलकसाला भामरागडमध्ये. एकंदर तुम्हाला देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती वाळवंटा तुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, हे जे बोरकरांचं काव्य आहे ते काव्य त्यांच्याकडे बघून ते सार्थता त्याची पटते. ही जी पावलं आहेत ही पावलं आपल्या घरी यावीत असं कोणाला वाटत नाही. पण नंतर जे आमच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमाला, माझ्या मुलाच्या लग्नाला सुद्धा त्यांचा मुलगा आला होता, ते इथं येऊन गेलेत. या वास्तुते ते 3 वेळा राहून गेलेले आहेत, 4 दिवस राहून गेलेले आहेत. तर ही जी लोकं आहेत ही लोकं मी देवावर फार विश्वास ठेवणार नाही, पण देव माणसांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. तर ही सगळी देव माणसं आहेत. तुम्ही त्यांच्यात देव बघता. बाबासाहेब त्यांच्यात देव बघतो किंवा देव आपल्याला त्यांच्या रूपानं दिसतो. तर बाबा आमटे यांच्यावर मी पहाटे 4 ते 8 4 तास चालत आनंदवनला प्रदक्षिणा घालताना व्हिडिओ मुलाखत घेतलेली आहे अनेक वेळा. अभयभंगांच्याकडे तर माझा आता 20वा कॅम्पस आहे आता. तर काय ते इथे येऊन गेलेले आहेत. अनेक अनिल अवचडांनी त्यांनी 1-2दा आणलेलं आहे. मंगेश पाडगावकर इथे येऊन गेले आहेत. अनेक व्यक्ती इथे, माधव गाडगीळ इथं आलेले आहेत. युनेस्कोचे अनेक लोक ज्याची नावंही आपल्याला कल्पना नाही, रामभुज म्हणून एशिया पॅसिफिकचे चीफ आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत. अनेक माणसं इथे येऊन गेलेले आहेत. मंगेश पाडगावकरांचा विषय काढलात, हा एक वेगळा फील्ड आहे. कवी आहेत, ते लिखाण पण केलेलं आहे. तर त्यांची तुमची कशी काय भेट झाली आहे आणि इथे काही कविता त्याने काही सादर केल्या का? हो, अगदी अगदी. हे जे पुस्तक आहे, दोन्ही पाय नसलेला हा माणूस आहे, मार्क इंग्लिश त्याचं नाव. योगायोगानं मला भारतातल्या एका अपंग गिर्यारोहकाने विचारलं की तुमच्या एव्हरेस्टच्या पुस्तकात या माणसाचा उल्लेख आहे, तर या माणसाचा संपर्क मला करावा. मग मी न्यूझीलंडला गेलो, या माणसाची व्हिडिओ मुलाखत घेतली आणि त्यावर पुस्तक अक्षरशः 21 दिवसात राजवंश प्रकाशनाने पुस्तक, 1 वर्षात त्याच्या 7 आवृत्त्या आल्या. तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक पाडगावकरांच्या हातात पडलं. अच्छा. आणि मंगेश पाडगावकरांनी एकदा मला फोन केला मोबाईल. तुमची ओळख नव्हती हवं? अच्छा. त्यांनी ह्याच्यामध्ये माझा घरचा नंबर होता आणि घरी फोन केला. माझ्या भावानं साताऱ्यात सायनमधनं, त्यांच्या घरातनं सायनमधनं त्यांनी मला साताऱ्यात फोन केला. त्यावेळी मी साताऱ्यात नव्हतो, घरचा होतो. मी त्यावेळी मुंबईतच होतो योगायोगानं. ग्रँड हायटमध्ये आमची गॅस्ट्रोएंटरोलॉजी कॉन्फरन्स होती, तर त्यात होतो. आणि तिथून आम्ही मुक्कामाला त्या ट्रायडेंटमध्ये होतो, BKC ट्रायडेंटमध्ये. तिथनं आम्ही बसमधून येताना मला त्यांचा फोन आला. मला आश्चर्य वाटलं, मला फोन अननोन नंबर तो. मी घेतला. मी मंगेश पाडगावकर बोलतोय, त्यांच्या त्या नेहमीच्या आवाजात त्यांनी सांगितलं, मला तुमच्याशी 15 मिनटं बोलायचं आहे, तुम्हाला केव्हा वेळ असेल? माझा काही विश्वास स्वतःवर बसत नव्हता. मी गाडीत होतो, बसमध्ये. ती बस 2 मिनटात त्या ट्रायडेंटमध्ये येणार होती. तुमच्या हातात एक कागद आणि पेन ठेवा, मी तुमच्या पुस्तकावर कविता केलेली आहे आणि ती तुम्ही लिहून घ्यायची आहे. तुमच्या घरी मी फोन केला, तुमच्या भावानं सांगितलं तुम्ही मुंबईत आहात, कॉन्फरन्समध्ये आहात, तर मी 5 ते 10 मिनिटांनी फोन करू का तुम्हाला? आणि त्यांचा फोन झाला. अर्धा तास चालला होता. मग त्यावेळेला तीच गाडी घेऊन मी त्यांच्या घरी जाऊ शकलो असतो, कारण BKC ते सायन त्यांचं घर जवळ. त्यांनी या पुस्तकावर इतकी सुंदर कविता केली आहे. अपंग झाले पाय तरीही अभंग इच्छाशक्ती, अशी इतकी सुंदर कविता केलेली आहे. तर ती कविता ते म्हणले जा म्हणले दिलीप माजगावकरला दे, त्यांचे मित्रच ते राजवंशी. तर मी त्यांच्या घरीही त्यानंतर गेलो. ही आमची ओळखीची सुरुवात. मग ते एकदा कोल्हापूरला आले होते, तर कोल्हापूरला मी त्यांना आणायला गेलो. कोल्हापूरला गाडीत घातलं आणि इथं आणलं. इथं त्यांनी इतकं आवडलं की इथं ते 2 दिवस होते. आणि मग आमच्या कविता मैफिली सगळ्या, ते तुम्हाला आपल्याला कल्पना आहेच. त्याची एक आठवण मला आता आठवलं म्हणून सांगतो. म्हणजे ते किती शीघ्र कवी होते. लता मंगेशकरचा एक सत्कार होता आणि ते उपस्थित होते तिकडे. तर लता मंगेशकर तिथल्या तिथे त्यांनी कविता केली. ती कविता 2 ओळीच केल्या. ऐकतो मी गायकांना, ऐकतो मी गायकांना वानितो त्यांच्या स्वरांना, ऐकतो मी गायकांना वानितो त्यांच्या स्वरांना, ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला. तिथल्या तिथे केली. म्हणजे ते एवढे माझं भाग्य की त्यांचे 4 मुलाखती मी लाईव्ह घेतल्या. त्याच्यात
जवळ राहण्याची संधी मला मिळाली. आपलं भाग्य आहे, आपलं भाग्य. पूर्वजन्मीचं भाग्य आहे की माणसं आपल्याला भेटली, आपल्या घरात आली, आपल्याशी संवाद साधलाय त्यांनी. ते डॉलरमध्ये पेन्शन म्हणजे त्यांची गंमत सांगतो, इथं वरनं पाणी पडतं छोटं, कधी फार पाऊस आला की इथं कधी कधी मधल्या डोम जो केला तर त्यातनं पाणी पडतं ना, तर नेमके तिथंच बसले होते ते. आणि आम्ही म्हणलो तर पुढं सारखा ते म्हणले शंकरावरचा अभिषेक आहे तो चालूच ठेवा म्हणले. अनिल अवचट इथं आले होते. अनिल अवचट आणि अभयभंग दोघे घेतात. अनिल अवचट आल्या त्यांनी असं म्हणले कुठे नाही म्हणले, तू मला त्यांनी आणि ते मला, मी त्यांना आणि ते मला आरे तोरे करतो, ते नेहमी सांगतात मला तू ए बाबा म्हणतो. आपल्या बरोबर नाही ते वयाने माझ्या बरोबरचे थोडे मोठे होते आमच्यापेक्षा. तुमच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठे, आता 79 वर्ष जास्त ते आले. म्हणले मी इथं बसणार खाली. इथं आलेल्या माणसाला तू कुठं बस सांगायचं नाही हे त्यांनी मला सांगितलं होतं. ते बसले, इथं बासरी काढली. 15 मिनिटासाठी ते आले होते. त्यांनी 1.5 तास माझी मुलाखत घेतली. 1.5 तास इथं मुलाखत त्यांनी घेतली होती माझी. आणि अभयभंग शांतपणे इथं बसून होते शेजारी. म्हणलं मी ऐकतोय म्हणले. त्यांच्या घरी त्यांनी मला बोलवलं आणि माझे क्लोजअप फोटो काढले त्यांनी. ते तुम्हाला माहिती आहे उत्तम छायाचित्रकार होते आणि अवचट घराणं सगळं कलाकारांचं घराणं आहे. त्यांनी इथं ओरिगामी केली, त्याचे काही गणपती आणि ते करून ठेवलेले इथं आहेत माझ्याकडे. हां, तर ते ओरिगामीचा तुम्ही विषय काढलात. तुम्ही चांगले ड्रॉइंग काढता, तुमच्याकडे अनेक कलेक्शन आहेत, त्याच्याविषयी जरा आणखी वेगळा छंद आहे तुमचा. छंद मला मी लावून घेतलेत म्हणा, की मी छानदिष्ट माणूस आहे असंही म्हटलं तरी चालेल. लहानपणापासून तिकिटांचा संग्रह म्हणला, बहुतेकांना असतो लहानपणी तिकिटांचा, पण माझा तो मी वाढवला आणि आज मी त्याला पक्ष्यांचं चित्र असलेली 10,000 250 पोस्टल कंट्रीज 250 पोस्टल कंट्रीजची 10,000 पेक्षा जास्त तिकीटं माझ्याकडे आहेत, की जी भारतातली सर्वात जास्त तिकीट आहेत पक्ष्यांची तिकीटं. तसाच दुसरा छंद माझा म्हणजे चित्र काढायचा. आमच्या वैद्यकीय व्यवसायाची जी मुलं काढणे 10 वर्ष शिक्षणात जातात आणि नंतर 10-20 वर्ष तुमची व्यवसाय सेटअप करण्यात जातात, त्यामुळे कुठेही आम्हाला हलता येत नव्हतं. पण नंतर मात्र साधारण कोविडचा काळ जो आला त्यावेळी माझी व्यवसायाची 30 वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळेला मी 5 दिवसाचा आठवडा माझा केला, 2 दिवस सुट्टी घेतली आणि 2 दिवस माझ्या बाकीच्या व्यवसाय छंद आणि भटकंतीला वाहून घेतले. त्यावेळी मी हातामध्ये ब्रश परत घेतला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेक चित्र मी काढलीत. ही इथं चित्र तुम्हाला दिसताच आहेत, पण निसर्ग चित्र माझी खूप जास्त आहेत. तर अशी ही चित्र आहेत. हा ठोसेकरचा धबधबा आहे. अनेक चित्र आहेत, म्हणजे शेकडो खरंच चित्र काढलीत. अशी अनेक चित्रामध्ये बहुतेक सगळी निसर्ग चित्र आहेत. तर त्या चित्रांचा जो छंद मला सुरू झाला तो आज हळूहळू त्यामध्ये मी रमत गेलो आणि बाकीचे काही काम कमी करून मी आवर्जून या आठवड्यातनं 1-2दा तरी या इथं मी चित्र काढत असतो. आणि सांगायला खूप अभिमान वाटतो आणि आजही डोळ्यात पाणी येतं. ते म्हणजे हे जे चित्र आहे, अशी रायगडाचाही टकमकटोक आहे हे चित्र आणि रायगडाचं पूर्ण चित्र, ही 2 चित्र मी काढली आणि बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाशी नेऊन दिली. बाबासाहेब पुरंदरेंनी मला तिथं सांगितलं की अजून 2 ती काढा. मी अजून 2 ती चित्र काढली. एकावर या चित्रावर त्यांनी त्यांची उर्दूतनं सही केलेली आहे इथं आणि दुसऱ्या जर त्यांनी मराठीतनं सही केली आणि ही मला परत दिली. आणि माझी जी 2 चित्र अगोदर काढलेली त्यांच्याकडे आहेत त्याचवेळी, तर ती चित्र त्यांनी त्यांच्या कॉटपाशी ठेवली आणि डोळ्यात माझ्या पाणी येतं आहे. दीनानाथ मंगेशकरमध्ये त्यांच्या ICU बेडवर शेजारी ही 2 चित्र होती शेवटी. इतकं ते माझं भाग्य आहे. आता त्यांची एक आठवण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही त्यांचा विषय काढलात, मला वाटतं राजगड असेल का, मला गडाचं नाव आता आठवत नाही. तर मी गेलो होतो तिथे आणि बाबासाहेब आले होते तिथे. तर मी वसंत देसाईंवर एक पुस्तक केलं आहे, तुमच्याकडे दिलं आहे का मला मी आणलं आहे. तर ते त्यांना मी दिलं. तर मी देताना थोडासा साशंक होतो, पण म्हटलं वसंत देसाई, बाबासाहेब, इतिहास, हे संगीत. तर मी पुस्तक दिल्यावर त्यांनी मला काय सांगितलं, हा एक सांस्कृतिक ठेवा तुम्ही मला दिला आहे. आणि त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या एका पुस्तकात वसंत देसाईने मला एक पत्र लिहिलं आहे. हे सगळं काय म्हणजे कसे तो या जागेमध्ये आणि आमच्या साताऱ्यातल्याही घरात अनेक रात्री तासनतास फक्त जुन्या हिंदी गीतावर बाबासाहेब बोलायचे. जुन्या हिंदी गीतावर लता मंगेशकर ही त्यांची भक्तच होती, आपल्याला कल्पना आहे. सगळं अख्खं मंगेशकर कुटुंब हिथून त्यांचे फोन व्हायचे. त्यांनी जी लता मंगेशकरांनी अगदी जाताना एक छोटी छान गणपतीची मूर्ती त्यांना दिलेली होती, ते घेऊनही त्यांनी आम्हाला दाखवली ती मूर्ती.
पण लता मंगेशकरना जी गाण्याचा संदर्भ लागायचा ती बाबासाहेबांच्याकडे ती मागायची. आपल्याला कल्पना नाही कोणाला, पण बाबासाहेबांच्याकडं आणि बाबासाहेबांचे शिष्य अनिलराव वाळिंबे म्हणून आहेत, त्यांच्याकडं साताऱ्यात आहेत ते, तर त्यांच्याकडं लता मंगेशकरच्या जुन्या अनेक गाण्यांच्या रेकॉर्ड्स आहेत. हा वेगळा बाबासाहेबांचा पैलू आम्हाला कळला. हिंदी गाण्यामध्ये अत्यंत त्यांना हिंदी गाणी आणि बालगंधर्वांची गाणी त्यांच्या अत्यंत आवडीची. म्हणजे संगीत प्रेमी होते ते. संगीत प्रेमी होते. चुकून इतिहासकार झाले. बाबासाहेबांची खूप आठवणी, बोलेल तेवढं कमी आहेत, खूप आठवणी. बरं, आता आणखी 2 प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की प्रत्येक माणसाला दिवसाची 24 तास असतं. तुम्ही काय, मी काय, इतर लोक काय, ह्या 24 तासामध्ये तुमचा वैद्यकीय व्यवसाय तुम्ही सांभाळता उत्तमपणे. तुमचं 35 बेडचं हॉस्पिटल आहे, त्याला वेळ देता, तिकडे सर्जरी करता, सगळं करता. मग तुमचे जे छंद आहेत ते तुम्ही कसे काय जोपासता, त्याच्यासाठी कसा वेळ काढता, मग तुमची दिनचर्या काय असते, आम्हाला कुतूहल आहे सगळ्यांना. हा प्रश्न खूप लोक मला विचारतात आणि त्याबद्दल गमतीनं बोलायचं झालं तर तुम्ही जर का दुपारी अर्धा तास जरी झोप घेतली तरी 24 तासाचे 48 तास तुम्ही काम करू शकता. एका दिवसाचे 2 दिवस करू शकता. हे गमतीनं म्हणायचं. परंतु मी अतिशय कृतज्ञतापूर्वक 2 गोष्टींचा उल्लेख करतो. एक म्हणजे आमचं घर हे पहिल्यापासून एकत्र कुटुंब असतं. एकत्र कुटुंब असल्यामुळे मी, माझा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलगी, माझी मिसेस, माझा मुलगा, आमचे आईवडील, हे सगळे आम्ही पहिल्यापासून एकत्र राहायचो. त्यामुळं मला घरात काही बघायची गरज पडत नाही. आपोआपच मला बाहेर काही काम करायला वेळ मिळतो. दुसरं महत्त्वाचं, हॉस्पिटल म्हणलं तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी एकट्याच हॉस्पिटल सुरू नाही केलं, माझ्याबरोबर पार्टनर होतं, माझी मिसेस आहे. त्यात ही सगळी लोकं हॉस्पिटलची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं करायची, त्यामुळे मला आणि वेळ मिळायचा. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. माझा हॉस्पिटलचा स्टाफ आहे, तिथले डॉक्टर्स आहेत, घरातला माझा भाऊ आहे थोरला, वडील आता नाही आहेत पण आई वडील आहेत. ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय या गोष्टी आपण करू शकत नाही. आणि एव्हरीथिंग व्हॉट यू गेन, एव्हरीथिंग इज ऑलवेज ॲट द कॉस्ट ऑफ समथिंग. मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की जगण्यासाठी कमवायचं का कमवण्यासाठी जगवायचं. अर्न टू लिव्ह ऑर लिव्ह टू अर्न. कशासाठी तुम्ही करायचं, तुम्ही येण्याचा पर्पज काय. पुलंचं एक फेमस अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे की तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, तो पोटापाण्यासाठी पैसा मिळून देईल. परंतु तुम्ही छंद, काही कला करा, नाट्य, कुठलीही कला करा, तो तुम्हाला का जगावं कळेल सांगतो. शब्दशः ते खरं आहे की आपण आपल्या जगण्याचं जे प्रयोजन आहे ते एका मर्यादेपर्यंत असतं. त्यानंतर आपल्याला त्या प्रयोजनातला ओळखावं लागतं, ते श्रेयस तुम्हाला मिळवावं लागतं किंवा तुम्हाला कळावं लागतं. तुम्ही जर का स्वतःला ओळखलं की तुमचा जो जॉब आहे तो जॉब आणि तुमचं वर्क हे तुम्हाला पैसा मिळून देतं. जॉब हे तुमच्या समाधानासाठी करायचं असतं. आणि नोकरी आणि छंद एकत्र आलेली काही माणसं ती टॉपला गेली. मारुतीराव चिदंबरी म्हणा, ही लोक वर गेली. व्यवसाय, हां, तो व्यवसाय तर तसा आहे. तर हे जे कुठं थांबायचं हे कळत पाहिजे ना, ते मला थोडंसं 2-4 माणसांनी शिकवलं. अच्छा, ते कोण माणसं आहेत? पहिला माणूस म्हणजे आता काय आता नावं घेतली तर कितीतरी माणसं आहेत. म्हणजे दत्तगुरूसारखं आहे. मला अनेकांच्यातनं अनेक गोष्टी शिकलो आहे. परंतु मी ज्यावेळी 10वी झालो 80 साली आणि 10वी-12वीच्या ह्याच्यात पुण्यामध्ये संस्कार शिबिर असायची, त्यामध्ये मी कधीतरी गेलो तर जायचो. बहीण भाऊ सगळे पुण्यात असायचे त्यांच्यावर. तर तिथं प्रमोद जोग डॉक्टर होते किंवा अविनाश धर्माधिकारी ज्या आता चाणक्य क्लासेस चालवतात, तर त्यांची व्याख्यान त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात जायचं ना, पहिली 10 वर्ष प्रॅक्टिस करा बोर्ड लावून, नंतर तुमचा बोर्ड काढून टाका. जे काही तुमचं नाव जर असं ती प्रॅक्टिस तुम्हाला पोटाला पुरेशी आहे, बाकी तुम्ही व्यवसाय छंद करा, हे त्यांनी त्यावेळी सांगितलं. माझं अजून डोक्यात येते 80 सालचं. दुसरा व्यक्ती म्हणलं तर साधारणपणे म्हणजे दर 10-12 वर्षांनी तुम्ही तुमच्या 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या कालखंडाकडे मागं वळून बघितलं तर तुम्ही त्याचं अवलोकन करा आणि मग तुम्हाला काय बदल करायचे करा. साधारण मेडिकलची आमची 10 ते 12 वर्ष जातात. त्यानंतर मी व्यवसाय सुरू केला. पहिली 12 वर्ष मी हॉस्पिटलमधून हल्लो नाही. 1991 ते 2001पर्यंत हल्लो नाही. 2000 साली रानवाट्याची स्थापना केली आणि हॉस्पिटल असोसिएशन बायोमेडिकल वेस्टचा आमचा प्रोजेक्ट करायचा, त्यातही मी पुढाकार घेतला होता, तर त्याची स्थापना केली. नंतरची 10 वर्ष ही याच्या सगळ्या कामात गेली आणि नंतरची 10 वर्ष मी पुस्तकं लिहायला गेलो. आणि आता जी माझं व्यवसाय सुरू करून आता 4थं दशक चालू झालं आहे माझं, त्यामध्ये मी चित्रकलेचा ब्रश हातात घेतला आहे.
असे मी थोडं थोडं जाणीवपूर्वक ट्रॅक बदलत गेलो. तर त्यामध्ये अनेक गुरु आहेत मी किती जणांची नावं घेऊ. डॉक्टर, तुमचे छंद एवढे आहेत की मला वाटतं एक मुलाखत जी आहे आपली एक, तर दुसरा एखादा भाग आपल्याला करायला लागेल. कारण बरेचसे मुद्दे जे तुमच्याकडे सांगण्यासारखे आहेत ते मला वाटत नाही की मी कव्हर करू शकेन आज. पण समारोप करताना माझ्याकडे 2 शेवटचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये तुमची जी पत्नी आहे तिचा किती वाटा आहे, म्हणजे त्याला किती तुम्ही तिला तुमच्या आयुष्यात तिचं स्थान काय, या सगळे छंद जे तुम्ही जोपासता त्याच्यामध्ये तिचा आपण म्हणतो ना एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर तुम्ही ते म्हणजे माझी बायको स्वाती नाव तिथं, ती MBBS आणि MD पिडियाट्रिक्स आहे. तिची प्रॅक्टिस व्यवसायाची म्हणजे 24 तास गुरफटलेली असते. तरी पण ती माझ्यासाठी आणि नंतर तिच्या स्वतःसाठी छंदासाठी वेळ काढते. आणि तिच्याशिवाय काही गोष्टी शक्यच झाल्या नसत्या. त्यामुळे तिचं जे माझ्या पूर्ण आयुष्यामधलं जे सहभाग आहे तो वेगळा असा नाही आहे. माझा आणि तिचा एकत्र आहे. माझा आणि तिचा एकत्रच आहे. म्हणजे प्रत्येक पाऊल हे आम्ही सप्तपदी नंतर सप्तकोटीपदी एकत्र केलेले आहे असं म्हणा तुम्ही परत. तर त्याशिवाय शक्य नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिथं मी कमी असतो तिथं ती त्याची काळजी घेत असते. जिथं मी कमी पडतो कौटुंबिक गोष्टीत, मी मगाशी म्हटलं ॲट द कॉस्ट ऑफ समथिंग असतं. अनेक मी पेशंटसुद्धा काही वेळा माझे मित्र जे सर्जन आहेत त्यांना मी देऊन टाकलेले आहेत की तू येऊन तू हे ऑपरेशन कर, मला माझं एक कार्यक्रम आहे. कुठला कार्यक्रम आहे तर मला कासला भटकत दिला जायचं, असं झालेलं आहे. तर अशावेळी ती पुढाकार घेते आणि ती काही गोष्टी करते. त्यामुळं वेगळी कृतज्ञता किंवा हे नाही. माझं जे आहे ते सगळं तिचं आहे आणि तिचं जे आहे ते सगळं माझं आहे. मी आता समारोपाकडे येतो आहे. तर समारोप करताना मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही आत्ता तुमचं वय मला वाटतं 58-60कडे तुम्ही आलेला आहात. तर आता तुम्ही ज्यावेळी मागे वळून बघता, म्हणजे आपल्या आयुष्यात भूतकाळात तुम्ही डोकावता, तर तुम्हाला काय वाटतं? आणि या क्षणाला एक डॉक्टर, अधिक एक छंद जोपासणारा डॉक्टर, हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर सगळेच आहेत, कारण तुम्ही छंद जोपासता म्हणून मी मुंबईत तुमची मुलाखत घ्यायला साताऱ्याला आलो. असे डॉक्टर माझ्याकडे चिकार आहेत, पण ते आपला व्यवसाय सांभाळत असतात, त्यांना फारसा इतर गोष्टीत रस नसतो. तर तुम्ही हा व्यवसाय सांभाळून तुमचं हॉस्पिटलचं काम बघता. तुम्ही ते अनेक छंद, अनेक पुस्तकं लिहिली आहेत. तुमच्या समाजसेवेबद्दल मी बोललो नाही, तर त्याच्याविषयी थोडक्यात बोला. आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मागे वळून बघताना तुमच्या भूतकाळात तुम्हाला काय वाटतं? आणि आत्ता या क्षणाला म्हणजे माझ्याशी बोलताना तुम्ही समाधानी आहात का, एक डॉक्टर आणि एक छंद जोपासणारा रसिक म्हणून? शेवटचा प्रश्न पहिल्यांदा सांगतो की मी पूर्ण समाधानी आहेच. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी पटीनं देवानं, निसर्गानं मला दान दिलेलं आहे, हे 100%. दुसरं असं की मागवळून ज्यावेळी मी बघतो त्यावेळी 2 गोष्टी मला जाणवतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे मला अपेक्षेपेक्षा माझ्या आता लायकी हा शब्द म्हणत नाही, पण त्यापेक्षा कितीतरी पटीनं मला अधिक मिळालं, हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. पण त्याचवेळी मला असंही वाटतं की आपण खूप ठिकाणी अपुरं पडलो आहे. खूप काही करता आलं असतं आपल्याला. हां, मी विनोबा असं म्हणतात की मला कायम देवा असंतुष्ट ठेव, मला असमाधानी ठेव. त्या अर्थानं मी असमाधानी आहे. दुसरी गोष्ट, तो आपण जो ह्याचा प्रश्न विचारला समाजसेवा वगैरे, तर त्याबद्दल आमच्या डॉक्टर फील्ड जे आहे ना त्यामध्ये व्यवसाय तुम्हाला खाऊन टाकतो. ती जी नशा आहे ना ती तुमच्या अंगात चढती, असं बऱ्याच डॉक्टरांच्या मध्ये चढतं. त्या नशेसाठी डॉक्टर वर्कोलिक होतात आणि त्याची मागं लागतात. हे मला वाईट वाटतं. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं करत बसतात. कुठं थांबायचं हे कळलं, कुठे थांबायचं ते कळलं. म्हणजे मी ते असं हे देणारा, संदेश देणारा किंवा असं कोणी हे करणार नाही. पण माझ्या बाबतीत मी जो विचार करतो ते सांगतो की या समाजसेवा हा जो शब्द आहे ना तो बऱ्याच वेळा समाजसेवा असं असतं की माज तुम्हाला जो आला आहे त्याच्यावर सहज तुम्ही जी सेवा करताय ना ती सेवा असते. पोटाला जी चरबी असते ना ती तुम्हाला वाढायला लागली की तुम्हाला ते सुचतं. ही समाजसेवा नाही. खरी समाजसेवा रिकाम्या पोटी केलेली आहे की जी प्रकाश आमटेंनी त्या जंगलात जाऊन केली होती. अभयभंगांनी गडचिरोलीच्या शोधग्राममध्ये जाऊन केली. सगळं सोडून गेले ते. डॉक्टर रवींद्र कोल्हे की जे मेळघाटची मोहर, ते इथे येऊन 4-4 दिवस राहिले. आमच्याकडे म्हशी आहेत त्याची धारा काढलेली त्यांनी.
तर ते रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे ही लोक समाजसेवा करणारी आहेत. बरोबर. आम्ही जे करतो ते त्यांच्या समाजसेवेला कुठेतरी खारीचा वाटा उचलतो असं म्हणा तुम्ही फार तर. पण तुम्ही करता समाजसेवा? हां, जरूर. आम्ही आवडीनं, म्हणजे मला तर ते जास्त हे आहे की वेगळं. आता आमच्या वडिलांची शाळा धावडशीमध्ये ते हेडमास्तर होते, तिथून रिटायर झाले, पहिले हेडमास्तर तिथले. त्यांच्यासाठी, त्या मुलांसाठी आम्ही परवा जवळजवळ 3,500 पुस्तकांचं शाळेसाठी 10 कपाटं वगैरे आणून सुसज्ज ग्रंथालय केलं. अरे वा. तर तशा पण आमच्या बाकीच्या हे असतात. सातारच्या मधला जो दुर्गम भाग आहे, बामणवली आणि त्याच्यामध्ये बोटीतनंच जावं लागतं, तिथं 6-6 महिन्याचा संपर्क नसतो, अशा गावी आम्ही वैद्यकीय शिबिर आमच्या रुग्णालयातर्फे घेतो, दरवर्षी घेतो. दरडी पडतात पावसाळ्यातल्या ह्याच्यात, तिथं आम्ही मदत पुरवतो. आता हे बोलून दाखवण्याचे हे नाही, परंतु ह्याला मी समाजसेवा म्हणत नाही. मी माझ्या समाधानासाठी त्यांनी दिलेली संधी, त्या संधीचा आम्ही सोन्यासारखा वापर करतो असं तुम्ही म्हणा. तर रसिको, मी सर्वप्रथम डॉक्टरांचे आभार मानतो, कारण त्यांचे दिनचर्येमध्ये अत्यंत व्यस्त असूनसुद्धा जवळजवळ एक आठवडाभर आम्ही एकमेकाशी बोलतो आहे आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ मी त्यांची मुलाखत घेतली, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. तसेच आमचे कॅमेरामन मित्र प्रसाद गाळवणकर, त्याच्याशिवाय हा सगळा उपक्रम मला करणं शक्य नाही, कारण हे कोणीतरी त्याचं व्हिडिओ शूटिंग करावं लागतं. तर प्रसाद गाळवणकर हा माझ्यावर नेहमीच असतो. तर या दोघांचे मी माझ्या यूट्यूब चॅनल आडवी रेख याच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा भेटूया. आपल्या आडवी रेघ आणि 2 म्हणजे प्रदीप आणि प्रसाद हे दोघं इथं आलेले आहेत. ते दोघं येण्याला किंवा आपली ओळख व्हायला अविनाश जोशी हे पण कारणीभूत आहे. सर्वांचे मी आभार पुन्हा एकदा मानतो आणि आपल्या श्रोत्यांना सांगतो, आपल्या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा एक विनंती करतो की या संपूर्ण मुलाखतीमध्ये जे पटलं आहे तेवढं आपण जरूर घ्या. मी कुठलाही उपदेश किंवा आदेश करण्याएवढा मोठा नाही. पुन्हा एकदा आपण ही जी संधी दिली त्या संधीबद्दल मी आपले आभार. धन्यवाद.